डेकोरेशन तर मजबूत केलं एकदम, बाहेरून खूप साऱ्या गाड्या लागल्यात जबरदस्त एकदम छान आहे. भूक लागली मला, काही चालेल मला. सो हे मला जास्त आवडले कारण मटणासारखं लागतं आपल्यासारख्या. आणि 3-4 दिवस ॲक्च्युली 3 दिवस आपल्याकडचं जेवण नाही खाल्लं महाराष्ट्रातलं. सो ही भाजी खाऊन मला सेम फिलिंग येते महाराष्ट्राची. सो हे खूप मला आवडलं आणि वेगळंच आहे, मस्त आहे. आप दोनों से मिलके बहुत अच्छा लगा. चैनल को सब्सक्राइब कीजिए. चैनल का नाम है दीपेश भोईर. थैंक यू. मला घरी जायचं आहे, त्याचं कारण म्हणजे इकडे इंटरनेट नाही आहे. सो गाईज मी आता जेवायला बसतोय आणि जेवायला आहे 11 वाजलेत फक्त. डाळ भात आणि ही भोपळ्याची भाजी आहे, कद्दू की सब्जी. आणि भोपळा मला काही जास्त आवडत नाही, पण बघूया आता कसं काय दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा. सो भोपळ्याची भाजी आणि डाळ भात. डाळ तर एकदम मस्त वाटते, गाढी डाळ आहे, मतलब घट्ट दही बोलते, घट्ट डाळ. आणि ही भाजी थोडीशी राईच्या तेलाची आपल्याला सवय नाही, त्याच्यामुळे थोडासा डिफरंट टेस्ट आहे, बट एवढा पण नाही. मस्त आहे, छान आहे जेवण. 11च वाजतायत. आप सब भी आओ ना खाना खाने के लिए. अमित, प्रदीप, तुम भी बैठो ना. गाइस घरून येताना ना मी इलेक्ट्रिक आणले होते. मला माहिती आहे की आपण को जरूरत पडने वाला है इलेक्ट्रिकल का. इथं आसपास मेडिकल आणि दुकानं वगैरे नाही आहेत, डायरेक्ट मार्केट आहे, तो बाहेर आहे. प्रदीप मार्केट किधर है इधर? अच्छा, 1 किलोमीटरवर मार्केट आहे. इकडे मेडिकल वगैरे होंगे ना, सगळं आहे तिथं. मेहंदीचा कलर चढलेला आहे आणि बाहेर बँडवाले आलेत. मित्रांनो आता संध्याकाळचे 5 वाजले बरोबर. दुपारभर मी एक व्हिडिओ एडिट केली माझी यूट्यूबची व्लॉग आणि आता प्रदीपचा कार्यक्रम सुरू आहे आणि वरात निघेल आता, म्हणजे 7 वाजता वरात निघणार आहे. सो मी आता तयारी करायला चाललोय
आणि आता तुम्हाला सांगतो ह्यांची इथली पद्धत कशी आहे. तर आता प्रदीपची वरात जाईल नवरीच्या घरी आणि नवरीचं घर आहे जवळपास 25 किलोमीटर लांब. तिकडे गेलो का मग तिकडे त्यांच्या विधी वगैरे सुरू होतील आणि मग ते रात्रभर लग्न चालेल आणि मग सकाळी ती वरात पुन्हा 9 ते 10 वाजता इथे येईल प्रदीपच्या घरी आणि उर्वरित जे कार्यक्रम असतील ते चालतील. आता तिकडे गेल्यावर आपल्याला जेवणासाठी काय आहे, नाश्त्यासाठी काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमार्फत दाखवतो. शेवटपर्यंत कनेक्टेड राहा, तयारी करून तुम्हाला भेटतो. झालेलो आहे मी रेडी आता आणि निघतोय जायला. खूप जास्त तहान लागली मला आता. प्रदीपची सुद्धा तयारी झाली आहे. जिथं आपण आता खाली प्रोग्राम बघितला तिथंच त्याची तयारी केली. तेव्हा ते मला शूट नाही घेता आलं कारण मी सुद्धा तयारी करायला गेलो होतो. सो जाऊया आपण आता वरातीत. घोडे एकदम डेंजर आहेत गाईज. घाबरलो एका क्षणासाठी. डायरेक्ट मागून आले. बेकार उधळतात एकदम दोघं पण. प्रदीपच्या बाबांनी पैसे दिले त्यांना. गाईज इकडे आल्यापासून एकच गाणं वाजतंय, लो चली मैं अपने देवर की बारात लेके. बस एवढंच, इथे एवढंच आहे. आणि आता निघतो आम्ही. उशीर झालं आहे, 6:30 झाले. अजून काही पत्ता नाही पण बघूया आता बहुतेक निघणार आहोत.
सो गाईज आता मी गाडीमध्ये बसतोय. इथून आमच्याकडून 20 ते 25 किलोमीटर लांब आहे जिथं आम्हाला जायचं तिथं नवरीचं घर. सो आता अर्टिगामध्ये आम्ही सगळेजण बसतोय. एकूण आम्ही किती आहोत? 3, 2, 5, 6, 7 जण आहोत. गाईज आता आम्ही थांबलोत. रात्रीचे 8 वाजलेत. रस्त्यात जाताना भूक लागली ॲक्च्युली, कारण सकाळी मी 11 वाजता जेवलो, त्याच्यानंतर काही नाही खाल्ले. आणि आता डायरेक्ट वरातीत. मला वाटलं का संध्याकाळी असेल का 5 वाजता 6 वाजता वगैरे, पण आता 8 वाजलेत. खूप उशीर झाला आहे. आम्ही थांबलोत रस्त्यामध्ये आणि पहिल्यांदा काहीतरी मला दुकान दिसलं आहे, कारण या एरियामध्ये मी दुकान बघितलंच नव्हतं म्हणजे आल्यापासून. मी काल रात्री आलो आहे आणि या दुकानावर आम्ही थांबलोत. सो माझ्यासोबत प्रदीपच्या मावशीचा मुलगा अमित आणि प्रदीपच्या मामाचा मुलगा करण असे आहेत दोघं जण. सो आता आम्ही स्प्राईट वगैरे घेतलं आणि जातो गाडीमध्ये, कारण अजून इथून 10 किलोमीटर आहे. टोटल आम्ही आता एक 13-14 किलोमीटर कापलं आहे. गाईज 9 वाजलेत रात्रीचे आणि फायनली आम्ही लग्नाच्या व्हेन्यूवर येऊन पोचलो आहे. डेकोरेशन तर मजबूत केलं एकदम. बाहेरून खूप साऱ्या गाड्या लागल्यात जबरदस्त एकदम. आता आतमध्ये नाश्त्याची किंवा कशी सोय आहे ते बघूया. अंकलजी नमस्ते. हां आता सो गाईज आम्ही सगळ्यात लेट आलो इकडे आणि बहुतेक माणसांचं सगळ्यांचं खाऊन झालेलं दिसतंय. सो इथं बघूया आपण काय आहे अगोदर. इथे रसगुल्ले आहेत आय गेस. हां मोठेवाले रसगुल्ले. आणि गोड खायची मला बिलकुल इच्छा नाही. आता दुसरं काहीतरी आपण बघूया. इथे पाणीपुरी खात आहेत आणि गर्दी बघा किती आहे इथं. अच्छा अमित भाई दही वडा खा रहे. सो काही तिथे गर्दी बघवत नाही मला आता. आणि खूप जास्त इथे रबडी पण आहे आणि प्लेट संपल्यात बहुतेक. सो माझं तर डोकं चक्कर आली मला हे बघून सगळं. सो गाईज मी आता इथं चाऊमिन घेतलं आहे. सगळ्या हातावर सांडलं आहे ते ॲक्च्युली. तर खाऊन बघतोय. छान आहे. भूक लागली मला. काही चालेल मला आणि चांगलं आहे ॲक्च्युली. सो गाईज या बाजूला इकडे छोले आहेत आणि पुढे आहेत ना काहीतरी बटाट्याचंच काहीतरी आयटम आहे. फ्राय केलेला आय गेस बटाटा आहे. रगडा कसा असतो आपला रगडा पॅटीस टाईपमध्ये. हां बरोबर रगडा. आणि पुढे दहीवडा आहे. दहीवडा पण दाखवतो तुम्हाला. सो दहीवडा संपला आहे सध्या. पुन्हा लावत आहेत ते आय गेस. इकडे मिठाई आहे. त्याचं नाव आहे कटलेट छेना. मला पण नक्की नाही माहिती. सो गोड मला खायचं नाही. आपल्याकडे चमचम का कुठल्या टाईपमध्ये असतात त्या प्रकारे आहेत. सो जाऊया पुढे. इकडे अगोदर काहीतरी वेलकम ड्रिंक होतं. संपलं आहे गेस ते. मँगो ज्यूस आहे गेस. हो आणि एवढाच आजूबाजूचा परिसर आहे. आणि त्या साईडला जेवणाचं लागलं आहे. सो जेवण नाश्त्याच्या नंतर सुरू होईल. एवढं जेवणाचं आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला जेवणाच्या वेळा दाखवतो. सो गाईज मी इकडे ही यांचं काय छोला पनीर खातोय. छोले यांच्याकडे वटाण्यांना बोलतात बहुतेक. ही वटाण्याची भाजी आहे आणि वरून शेव टाकली आहे. याच्यामध्ये काजू पण आहे आणि पनीर पण आहे. सो हे मला जास्त आवडले कारण मटणासारखं लागतं आपल्यासारख्या. आणि 3-4 दिवस ॲक्च्युली 3 दिवस आपल्याकडचं जेवण नाही खाल्लं महाराष्ट्रातलं. सो ही भाजी खाऊन मला सेम फिलिंग येते महाराष्ट्राची. सो हे खूप मला आवडलं आहे. आणि आम्ही जेव्हा आलो ना इकडे तेव्हा ऑलमोस्ट आम्ही जो इकडे आलो ना तेव्हा ऑलमोस्ट सगळ्यांचं झालं होतं. आमचीच गाडी सगळ्यात लेट पोचली म्हणून सगळं तुम्हाला अस्ताव्यस्त दिसतंय. सगळे खाऊन झालेलं आहे सगळ्यांचं. तर आता हे खाल्ल्यावर आपण प्रदीपला भेटूया आणि मग जेवायला जाऊया. सो गाईज अखेर मी हा आयटम खायला घेतला. असा विचार केला की आपण या साईडला पहिल्यांदाच आलो. खायला तर पाहिजेच. आपल्याकडे छमछम जसं असतं स्वीट रसगुल्ला त्या टाईपमध्ये आहे आणि सेमच असणार आहे. बघतो खाऊन. ॲक्च्युली माझी व्हिडिओ काढायला तर कोण नाही आहे त्याच्यामुळं मला मग कोणाला पण सांगावं लागतं आहे रँडम लोकांना.
हे तर भारी आहे, चमचमपेक्षा तर कितीतरी पटीने चांगलं आहे. एकदम रबडी सारखं लागतंय सेम आणि वेगळंच आहे, मस्त आहे. भारी. गाईज फायनली पाणी पितोय. झालंय माझं 3 आयटम खाल्लेत मी आणि खूप झालं, खूप जास्त झालं. इच्छा नाही आता खायची, जेवायची सुद्धा इच्छा नाही आता, पोट भरलंय. सो गाईज हा आहे प्रदीपच्या लग्नाचा स्टेज आणि आजूबाजूला डीजे चालू आहे फुल आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो. हे बहुतेक नवरीचं घर असावं आणि समोर मोठं झाड आहे. या साईडला घातलंय मंडप आणि त्याच्या खाली जेवणाची व्यवस्था केली आहे. सो गाईज ह्यांच्याकडे यूपी साईडला अशी पद्धत आहे की आता पाहुणे वगैरे आली वरात घेऊन की अगोदर नाश्ता करतात, मग त्याच्यानंतर जेवण असतं. तत्पूर्वी मला जेवणाच्या आधी असं वाटतंय की एकदा पुन्हा नाचत विजत वरात येईल, कारण आता प्रदीप गाडीमध्ये आहे बहुतेक. सो आता डीजेवर वगैरे नाचत आणतील त्याला स्टेजच्या इकडे आणि मग लग्नाची विधी होतील, बाकीचे सिंदूर वगैरे भरण्याचे आणि नंतर जेवायला असेल. सो मी आता प्रदीपला भेटायला चाललो आहे. त्याचे चाचा भेटले होते मला प्रदीपचे आणि ते मला सांगवते हे सगळं. सो आता मी प्रदीपला बघतोय जरा आणि त्याची भेट घेतोय, कारण मी एकटाच आहे इकडे आणि थोडंसं बोर होतं आहे. बघूया. गाईज मी आता व्लॉग करत असताना मला इथली 2 मुलं भेटलीत आणि विचारलं मला आपसूक येऊन की तुमचं यूट्यूब चॅनल वगैरे आहे का. सो त्यांना मी दाखवलं आणि सबस्क्रायबर विचारले होते किती आहेत. म्हटलं 8,500 पर्यंत आहे आपली यूट्यूब फॅमिली. तो त्यांची आपण नावं जाणून घेऊया. आपका नाम बताइए दोनों का. सनी कुमार यादव, जैक्शन मौर्य. आप दोनों से मिलके बहुत अच्छा लगा. चैनल को सब्सक्राइब कीजिए. चैनल का नाम है दीपेश भोईर. थैंक यू. कलिंगडाचा ज्यूस. गाईस मला जेवायचं नाही आहे, फक्त तुम्हाला जेवण दाखवतो मी की काय काय जेवायला आहे. सध्या पूर्ण गर्दी आहे या साईडला. जेव्हा काउंटर लागला तेव्हाच मला दाखवायला पाहिजे होतं, ती माझी चुकी झाली. जेवायची माझी खरंच इच्छा नाही आहे आता. डोकं माझं दुखतं ॲक्च्युली आणि मला तर घरी जायचं आहे, म्हणजे प्रदीपच्या घरी. आणि बस मला झोपायचं आहे आता. खूप जास्त डोकं दुखायला लागलं. मी ज्यूस पिला, वॉटरमेलन ज्यूस, आणि आता आईस्क्रीम खातोय. सुकी भाजी आहे म्हणतात हे दादा, आणि ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, भोपळा वगैरे आहे. सो आलू भी आहे इसमें. आलू पालक आहे, बटाटा आहे. सो गर्दी जास्त झाली आहे. पुढे जातो मी आता. पुढे आपल्याला काल जी आपण कचोरी खाल्ली ती आहे, प्रदीपने दिली होती, प्रदीपच्या आईने काल. ये काय आहे भाई? इथे एक भाजी वाढतायत, त्याच्यामध्ये काहीतरी पकोडे टाईप आहेत, मला पण नाही माहिती. त्यांना विचारलं तर ते म्हणतात स्पेशल सब्जी आहे. जाऊया पुढे. इकडे नान रोटी होती, ती पण संपली आता. आणि पुढे देत आहेत मटर पनीर आहे या साईडला. आता पुढे बघूया आपण. पुढे मला दिसते इथं लिट्टी, जी बिहार आणि यूपीची फेमस डिश आहे लिट्टी. आणि इकडे आहे चोखा. चोखा म्हणजे वांग्याचं भरीत टाईप काहीतरी. या साईडला दिलं आहे पापड त्यांनी. खूप काय काय प्रकार आहेत जेवणामध्ये. आणि हे काहीतरी नवीन आहे. भाई हे काय आहे? अच्छा, कारलं आणि भेंडी आहे फ्राय केलेली. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे डाळ
आणि या साईडला आहे जिरा राईस. सो गाईज इथं आहे गुलाबजाम जे की ते हाताने देतात आणि या साईडला जम्बो गुलाबजाम असतं यांच्याकडं मोठावाला आणि इकडे मागासचं आपलं कलिंगडाचं सरबत आणि पुढे आईस्क्रीम आहे. सो आईस्क्रीमसाठी खूप जास्त गर्दी आहे. मी पण तिथे चाललो आहे आणि लोक अक्षरशः थांबलीत आईस्क्रीम खाण्यासाठी. गाईज आईस्क्रीम खायला या. मँगो आईस्क्रीम आहे, वेलचीचा फ्लेवर येतोय. कॅमेरा पकडायला कोण नाही आहे सो त्याच्यामुळे एकटाच खातोय. गाईज इथं पाणी बोरिंगचं आहे. बोरिंगचं पाणी काय मला सूट नाही होत तरी मी करतो ॲडजस्ट. म्हणजे चव नाही लागत आहे पाण्याला आणि गार तर मी पित नाही. गार काय खात सुद्धा नाही. तुम्ही विचार करत असाल की आईस्क्रीम कसं काय खातोय आज. तहान भागत नाही ॲक्च्युली इकडे म्हणून खावी लागतंय. सो तुम्ही पण या आईस्क्रीम खायला. जेवणाचं बघून नंतर जर भूक लागली तर खाता येईल थोडंसं, पण सध्या तरी इच्छा नाही बिलकुल. प्रदीप जेवायला बसलाय आणि त्यासोबतची सगळे त्याची भावंड वगैरे जेवत आहेत. मला पण आग्रह केला पण मला नको आहे म्हणून मी घेतला इकडे मँगो ज्यूस. नंतर जेवलो तर थोडासा जेवीन म्हणजे लिट्टी चोखाच खाईन. उत्तर प्रदेशला आलो तर थोडासा लिट्टी चोखा बनताय शायद इसलिए खाईन. तर मित्रांनो आता प्रदीप आणि जेवढं बाकीचं वराड होतं तेवढं सगळ्यांचं जेवण झालंय आणि प्रदीपच्या भावांनी इवन प्रदीपनी सुद्धा मला खूप आग्रह केला जेवण्यासाठी पण मीच त्यांना बोललो की बाद में भूक लगेगी तब खाऊंगा. आता तुम्हाला कार्यक्रमाचा पुढची रूपरेषा काय आहे किंवा कसा कार्यक्रम आहे ते सांगतो. मागे बघताय माझ्या मोठा मंडप घातलाय तर तिथे आता ऑर्केस्ट्रा होणार आहे. आता कसं आहे बाकीचं जेवढं वराड आहे ज्यांना जेवून घरी जायचं आहे ते सगळेजण घरी गेलीत आणि आता नवऱ्याच्या घरची फक्त इकडे थांबलीत. सो रात्रभर विधी वगैरे चालतील आणि जी लोक थांबतील त्यांच्या मनोरंजनासाठी हा ऑर्केस्ट्रा इथं अरेंज केला आहे. इकडे सगळे लेडीज लोक जेंट्स लोक सगळेजण नाचणार आणि सगळेजण त्याचा आनंद घेणार. तर गाईज खरं सांगायचं बोललो तर माझं डोकं दुखतंय खूप जास्त. त्याच्यामध्ये मला उलटीसारखं वाटतंय त्याच्यामुळे मी ॲक्च्युली जेवलो नाही आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही मला जेवायला. तर मला आता फक्त एक जागा पकडायची तिथे शांत बसतोय. रात्रीचे 12 वाजलेत. झोप पण येते थोडी थोडी. फक्त सकाळ होण्याची वाट बघतोय. सकाळ कधी होते आणि मी घरी कधी जातोय इथून ते झालंय मला. म्हणून मी सोबत येताना पॉवर बँक वगैरे घेऊन आलोय. एकटाच हातामध्ये ही बॅग घेऊन फिरतो येड्यासारखा इकडे पण दुसरा काय ऑप्शन नाही माझ्याजवळ. गाईज मगापासून एकटाच बसलो होतो. आता 12:45 झालेत आणि प्रदीप लोक आलीत स्टेजवर. सो त्यांना भेटायला जाऊया. भेटणं तर मुश्किल आहे बहुतेक. बघू व्हिडिओ वगैरे काढतो त्यांची. सो गाईज फायनली आता 2 वाजलेत रात्रीचे आणि मी आत्ता जेवायला बसतोय. आता थोडं मळमळतंय कमी मला. तर मटर पनीरची भाजी, एक पुरी घेतली, 2 लिट्टी आणि थोडासा चोखा. रात्री अवतार झाला आहे माझा ॲक्च्युली. जेव्हापासून मला प्रदीप भेटला आहे ना म्हणजे आमची जेव्हापासून मैत्री झाली तेव्हापासून मी त्याच्या मागे लागलो की मला भाई लिट्टी चोखा खाना आहे मुझे. तो बोलला की गाव में आओ हम देते है बना के. पण गावात येणं कधी शक्य झालं नाही. आज त्याच्या लग्नाच्या निमित्ताने आलो आहे आणि लिट्टी चोखा खातोय. सो बघूया खाऊन. चोखा अगोदर खाल्ला आहे मी. लिट्टी कशी असते आता फुटत नाही सो कशी फोडतात अशी. ओके. सो याच्या आतमध्ये एक फिलिंग आहे ती कसली आहे ती बघूया आपण खाऊन. कचोरीसारखी फिलिंग आहे लिट्टीच्या आतमध्ये आणि ह्याबरोबर आपण चोखा खाऊन बघूया कसा लागतोय. बेस्ट. एकच नंबर लागते. खतरनाक. पुरी आपण काल खाल्ली तरी इकडे खाऊया भाजीसोबत. पनीरची भाजीसुद्धा छान झाली आहे. जेवण एक नंबर आहे.
काहीच डाऊट नाही. फक्त मला मागाशी त्रास होत होता, आता जरा बरं वाटतंय. या जेवायला. सो गाईज इथं आता झोपलोय कॉटवर, सगळेजण इथंच झोपलीत. सो मला पण सांगितलंय जरासं पड म्हणून, आणि पडणंच आहे कारण रात्रीचे 2:30 वाजलेत आणि सकाळी आय डोंट नो कितीला वरात निघते, 9ला निघते की 10ला निघते. झोप तर नाही लागणार पण थोडंसं पडतोय आणि बघूया काय होतंय. नवीन एक्सपिरियन्स, नवीन अनुभव आणि सगळं काय नवीन. बघू कुठल्या विधी होतात. अजून लग्न लागले नाही हां, पण काहीच हे लक्षात ठेवा, हे मेन आहे. आत्ता लग्न लागणार आहे. तिची प्रदीपची मोठी जी काका आहेत, जे मुंबईला राहायच्या अगोदर, आता पण राहतात का नाही आय डोंट नो, त्यांनी मला सांगितलं आहे की अजून लग्न लागायचं बाकी आहे. सो गाईज आपण मगाशी जो नाचण्याचा कार्यक्रम बघितला, जे लेडीज लोक जिकडे नाचत आहेत, अजूनसुद्धा सुरू आहे. म्हणजे त्यांना जवळपास नाचताना जवळपास 2 ते 2.5 तास झाले असतील. अजूनसुद्धा कार्यक्रम सुरू आहे. विचार करा, कंटिन्युअसली कठीण आहे.